माझा स्वयंराव शिंदे. माझ्या भाषणाचा विषय लोकशाही आहे. सर्वप्रथम विजेची माता सावित्रीबाई फुले यांना वंदन. व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझे बाळ मित्र आणि गावातील उपस्थित तमाम नागरिकांना गणतंत्र दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. खरं तर आज लोकशाहीमध्ये काय होऊ शकते. माझ्या वर्गात मॉनिटर जोडायचा होता. सगळी मुले म्हणाली, स्वयं तू उभा राहा, आम्ही तुला मतदान करू, तुझा प्रचार करू. असं म्हणून मी उभा राहिलो. दिवसभर पोरांनी माझ्याकडून बिस्किट काढली, चॉकलेटी खाऊ घातल्या. आता मला वाटले मीच निवडून येणार. दुसऱ्या दिवशी मतदान होते. पोरं सकाळीच माझ्या घरी आली आणि मला म्हणाली, स्वयं आज मतदान आहे, आम्हाला अंडी खाऊ घाल. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी माझ्या चुलत्याच्या कोंबडीची अंडी चोरली व खाऊ घातली. मतदान झाले. मला फक्त 4च मते पडली आणि माझ्या समोरचीच मुलगी निवडून आली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. कोणत्याच निवडणुकीत उभं राहायचं नाही आणि समोर मुलगी असेल तर बिलकुल नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, कार्यकर्त्यांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही. केव्हा गेम करतील सांगता येत नाही. इथून पुढे इलेक्शनला मतदान करायचे, कुणाचं खायचं प्यायचं नाही, बिलकुल नाही. मी असं करायचो तसंच पोरांनी माझ्यावर केलं, जसं लोकशाहीची शिकवण आहे. धन्यवाद. समृद्ध पंचायत राज अभियान चालू आहे. काय आहे अभियान? की राज्य सरकारने राबवलेला उपक्रम की गावागावांचा विकास व्हावा, त्यामध्ये श्रमदान करणे, लोकसहभाग असावा, आपली घरपट्टी पानपट्टी बनणे, असे विविध उपक्रम राबवले जातात. आपल्या गावाने एकजूट होऊन आपले गाव कसे राज्यात 1 नंबर येईल असे प्रयत्न करावे. आम्ही जर रविवारी मुले एकत्र येऊन श्रमदानासाठी येतो. तुम्ही पण या अशी विनंती करतो आणि थांबतो.